नमस्कार, मी अरुण राठोड. सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. श्री शंकरगिरी महाराज संस्थानला ब दर्जा बहाल, ग्रामस्थ खुश. भक्तगणांनी लोकप्रतिनिधीचे मानले आभार. संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील श्री शंकरगिरी महाराज संस्थानला महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून नुकताच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना अंतर्गत या ग्रामीण तीर्थक्षेत्रास ब दर्जा बहाल करण्यात आला आहे. असंख्य भक्ताचे श्रद्धास्थान असलेल्या या संस्थानला शासनाच्या अधिकृत यादीत स्थान मिळावं अशी अनेक वर्षापासूनची भक्तांची मागणी पूर्ण होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार माणिकराव मारोडे तसेच विश्वस्त श्रीकांत दादाराव मारोडे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर, माजी सरपंच अरुण पाटील मारोडे आणि स्वर्गीय माणिकरावजी मुकुटरावजी मारोडे यांच्या सुकन्या श्रीमती उषाताई पाटील यांचे सुपुत्र गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय जितेंद्र पाटील शहापूरकर तसेच गिरीश महाजन यांनी सतत पाठपुरावा करून बुलढाणा खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव, जळगाव जामोद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर संजय भाऊ कुटे यांनी परिसरातील या मागणीचे महत्त्व लक्षात घेऊन शासन दरबारी त्याची दखल घ्यायला सर्वतोपरी प्रयत्न करून श्री शंकरगिरी महाराज संस्थानला ब दर्जा प्राप्त होऊन अखेर प्रयत्नाला यश मिळाले. म्हणून समस्त भक्तगणांच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षांनी माननीय प्रतापरावजी जाधव, माननीय आमदार डॉक्टर संजय भाऊ कुटे यांचे आभार समस्त विश्वस्त मंडळाने ग्रामस्थांनी मानले. तसेच संस्थानला आता ब दर्जा मिळाला असून आगामी निवडणुकी अगोदर श्री शंकरगिरी महाराज संस्थानला 5 कोटी रुपये निधी मिळवून देऊ असे आश्वासन गिरीश महाजन साहेब यांनी माजी सरपंच अरुण पाटील मारोडे यांना दिले आहे. ब्युरो रिपोर्ट, सेवा संग्राम टीव्ही न्यूज, नंदू पाटील, संग्रामपूर.